हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण BTCचा रेग्युलर चार्ट अपडेट पाहणार आहे. या व्हिडिओमध्ये मी BTCचा अपडेटेड लेवल्स शेअर करेन. लास्ट व्हिडिओमध्ये मी डेली अनालिसिस शेअर केला होता 2 दिवसाआधी. तुम्ही जर हा व्हिडिओ मिस केला असाल तर की पॉइंट्स हा एज्युकेशनल व्ह्यू पॉइंटने तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. 2 दिवसाआधी पब्लिश केलं आहे. त्यामध्ये मी हायलाइट केला होता 90K लेवल टच करेल का. तुम्ही जर अपडेटेड चार्ट जर आता पाहिला तर टार्गेट ऑलमोस्ट चेस करायचं होतं, पण 82 पॉईंट पासून इथे प्राइस जे आहे ते डाऊन गेलं आहे. म्हणजे अजून थोडं बाय प्रेशर जर राहिला असता तर इझिली इथे 7.3% प्रॉफिट इथे बुक झाला असता. पण प्राइस जे आहे ते 6.80% ला चेस करून रिव्हर्स झालं आहे. जर तुम्ही इथे 2 ते 3 पार्ट्स मध्ये टेक प्रॉफिट लेवल्स सेट केले असतील तर इझिली तुमचा सेकंड टेक प्रॉफिट इथे हिट केला असणार. म्हणजे ऑलमोस्ट 5% प्रॉफिट इथे बुक झाला असेल. आणि जर तुम्ही मिनिमम 2x लेवरेज जरी तिथे यूज केला असेल तर तुम्हाला इथे 10% प्रॉफिट इझिली अचीव झालं असेल, जर तुम्ही हा ट्रेड सेटअप इथे फॉलोअप दिला असेल तर. अशा पद्धतीचे सेटअप किंवा एज्युकेशनल कन्सेप्ट साठी तुम्ही क्रिप्टो पॉइंट मराठीला स्विच करू शकता आणि अपडेट साठी ते वेट करू शकता. क्रिप्टो करन्सी रिलेटेड अपडेट्स, ट्रेड सेटअप्स तसेच कॉइनचे जे काही डिटेल्स आहेत, रिसर्च आहे ते मी इथे शेअर केलं आहे. त्यासोबतच जे हार्डवेअर क्रिप्टो करन्सी वॉलेट्स आहेत ते पण इथे शेअर केले आहेत. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल, क्रिप्टो करन्सी मध्ये वर्क करत असाल तर तुम्हाला हा चॅनल मे बी हेल्पफुल असेल. आता मी जर हे ड्रॉइंग्स रिमूव्ह केलं तर 4 आवर्स मध्ये एक वेगळा सिनारिओ इथे जनरेट होत आहे आणि हे जे प्रोबेबली आहे ते शॉर्ट टर्म बेरिश मार्केट इथे मे बी जनरेट होऊ शकेल का. मी लेवल्स इथे स्पॉट करतो, त्यानंतर तुम्हाला जे एज्युकेशनल कन्सेप्ट आहे ते मी इथे शेअर करतो. हा जो ट्रेंड लाईन आहे खूप वेळापासून इथे होल्ड करत आहे. 26 एप्रिल पासून हा ट्रेंड लाईन इथे होल्ड करत आहे आणि 26 मे म्हणजे 1 महिना हा ट्रेंड लाईन इथे स्ट्रॉंगली होल्ड करत आहे. पण रिसेंटली 4 आवर्स मध्ये तुम्ही जर केअरफुली नोटीस केला असाल तर इथे ब्रेकडाऊन स्पॉट होत आहे. ट्रेंड लाईन जर इथे खूप वेळापासून होल्ड करून जर सपोर्ट ब्रेकडाऊन देत असेल तर प्राइस इथे फ्लिप व्हायचे चान्सेस जास्त असतात आणि मे बी लोअर लेवल्स इथे क्लिक करू शकतात. जसे की ह्या कंडिशन मध्ये काय पॉसिबिलिटीज आहेत, हा एक सपोर्ट पॉइंट आहे 75K लेवल. मे बी हा टार्गेट पॉइंट इथे हिट होऊ शकेल, कारण हा जो ट्रेंड लाईन आहे खूप स्ट्रॉंग होता. त्यामुळे मुवमेंट्स जे आहेत ह्या ट्रेंड लाईन नंतर एक क्लिअर असेल, एक शार्प ऍक्टिव्हिटी इथे घेऊन येऊ शकेल आणि प्राइस मे बी इथे 75K हिट करू शकेल. जर तुम्ही इथे शॉर्टचा प्लॅन करत असाल तर थोडंसं वेट करा. जर प्राइस इथे व्यवस्थित होल्ड करत असेल, अजून एक जर सेल प्रेशर इथे शो करत असेल, सेकंड कन्फर्मेशन नंतर इथे शॉर्ट ट्रेडला प्रिपेअर करू शकतो आणि त्यानंतर इथे टेक प्रॉफिट जे आहे ते 75K लेवलला ऍड करू शकतो, पण सब्जेक्ट टू शो सम बेरिश ऍक्टिव्हिटी. जर बेरिश ऍक्टिव्हिटी इथे शो करत असेल तर प्राइस मे बी आपला ट्रेड जो असेल ते ट्रेंडच्या दिशेने असेल. जरी पण तुम्ही 1-2 लेवल स्पॉट केले असाल तर तुम्हाला इथे डाऊन ट्रेंड दिसत आहे. हे मे बी हिडन डाऊन ट्रेंड असेल. एक्झॅक्टली कधी हे हायलाइट होईल, जेव्हा प्राइस इथे कम्प्लिटली सपोर्ट जे आहेत ॲज अ रेजिस्टन्स म्हणून वर्क करेल तेव्हाच इथे हायलाइट होईल. तर विदाउट हायलाइट, बिफोर हायलाइट हे जे आहे क्रॉस लेवल्स आहेत ते डाऊन ट्रेंड आहे ॲज अ हिडन मार्क. जर इथे सेल प्रेशर आला, कंटिन्यू झाला, प्राइस मे बी 75K ला येऊ शकते. बेअरचे चान्सेस इथे मे बी 70% असू शकतात. बुल्सचे चान्सेस इथे 30% आहे. काही न्यूज जर इथे पब्लिश झाले, इन्स्टंट कोणताही न्यूजचा इफेक्ट जर आला तर प्राइस इथे शॉर्ट टर्म दोन्ही साईडला ट्रॅप करून प्राइस मे बी इथे अप पण जाऊ शकते. जर ट्रेड कोणता पण असो, अनालिसिस कोणताही असो, कितीही अॅक्युरेसी जनरेट होऊ द्या, स्टॉप लॉस तिथे मॅन्डेटरी असू दे, त्यानंतर तुम्ही इथे ट्रेडसाठी प्रिपरेशन देऊ शकता. ओके, हे कोणत्याही पद्धतीचे फायनान्शियल ॲडवाइस नाही, हे जस्ट एज्युकेशनल पर्पज साठी आहे. त्या पद्धतीने तुम्ही इथे आयडियाज क्रिएट करू शकता. प्राईम XBT क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वेगवेगळ्या पद्धतीचे इथे ट्रेडिंग साठी फीचर्स फॅसिलिटेट करून देतं. जसं की तुम्ही एकाच प्लेस वरती फॉरेक्स पण करू शकता, स्टॉक्स करू शकता, इंडायसेस करू शकता. वेगवेगळे वॉलेट थ्रू तुम्ही इथे वेगवेगळे ट्रेडिंगचे फीचर्स जे आहेत ते ऍक्सेस करू शकता आणि वेगवेगळ्या पद्धतीचे वॉलेट्स पण इथे ट्रॅक करू शकता एका प्लेस वरती. त्याबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायचं असेल तर मी फ्रंट पेजला इथे माहिती घेऊ शकता. फक्त primexbt.com टाकल्यानंतर इथे कळेल तुम्हाला प्रीमियम कंडिशन्स फॉर ऍक्टिव्ह ट्रेडर्स. प्राईम XBT जे आहे 2018 पासून इथे ऑपरेट होत आहे आणि वेगवेगळे पॉप्युलर क्रिप्टोकरन्सीज जे आहेत ते इथे ऑलरेडी लिस्टेड आहेत. ज्या पद्धतीने इथे माहिती आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे रिसर्च करू शकता आणि ट्रेडिंगच्या आधी तुम्ही प्रॉपर रिसर्च करूनच तिथे इन्व्हॉल्व्ह व्हा. तर इथे वेगवेगळे प्रोडक्ट साईज तुम्ही पाहू शकता. क्रिप्टोकरन्सीज, फॉरेक्स, क्रिप्टो फ्युचर्स, इंडायसेस,
कमोडिटीज आहेत, तर अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत ट्रॅक करण्यासाठी, ट्रेड करण्यासाठी. फीचर्स जसे की तुम्ही इथे पाहू शकता, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतील PX Trader 2.0. वेगवेगळे वॉलेट्स इथे क्रिएट करू शकता. जसं की न्यू अकाउंटवरती क्लिक केलं की तुम्हाला इथे दिसेल. रिअलमध्ये ट्रेड करायचं असेल तर रिअलचं सेक्शन आहे, डेमोमध्ये ट्रेड करायचं असेल तर डेमोमध्ये इथे करू शकता. ऑलरेडी मी अकाउंट क्रिएट केलं आहे डेमोमध्ये, तर इथे दिसत आहे ऑल अवेलेबल अकाउंट्स हॅव बीन क्रिएटेड. रिअलमध्ये क्रिएट करायचं असेल तर पेअर सिलेक्ट करा, त्यानंतर क्रिएट अकाउंटला क्लिक करा. इथे तुम्हाला विदिन सेकंड इथे अकाउंट क्रिएट होईल. ते अकाउंट तुम्ही इथे यूज करू शकता, ॲक्सेस करू शकता. फॉर एक्झाम्पल ट्रेडमध्ये मी गेलो आणि PX Trader 2.0 इथे ओपन केलं तर सिम्पली इथे PX Trader 2.0 मध्ये वेगवेगळे जे काही अवेलेबल ऑप्शन्स आहेत ते मी इथे ट्रेड करू शकतो. प्राईम XBT वरती करंटली एक कॅम्पेन रन होत आहे. हे कोणत्याही पद्धतीचे फायनान्शियल ॲडवाइस नाही, तर तुम्ही एज्युकेशनल पर्पजसाठी हा कॅम्पेन पाहू शकता जर तुम्ही ॲक्टिव्ह ट्रेडर असाल. प्राईम XBT इज करंटली रनिंग अ रिअल कॅश रिवॉर्ड कॅम्पेन फॉर एलिजिबल युजर्स. Instead of bonus credits, qualifying users may receive a cash reward after completing deposit and trading requirements. हे गॅरंटेड नाही. तुमचे जे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी आहे ते ट्रॅक केलं जाईल, ते व्हेरीफाय केलं जाईल, ते रिअल असेल मे बी रिवॉर्डसाठी क्वालिफाय इथे होऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता बॅनर मी शेअर केला आहे, कोणकोणते कंडिशन्स आहेत, कशा पद्धतीने वर्क केलं जातं आणि रिवॉर्ड स्ट्रक्चर काय आहे, इम्पॉर्टंट कंडिशन्स कोणकोणते आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता. ॲप्लिकेबल फॉर फर्स्ट टाइम डिपॉझिट युजर्स ओनली. KYC व्हेरिफिकेशन रिक्वायर्ड. रिवॉर्ड डिपेंड ऑन एलिजिबिलिटी अँड ट्रेडिंग रिक्वायरमेंट. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जे काही तुमचे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी आहे त्या बेसवरती मे बी तुम्ही इथे क्वालिफाय होऊ शकता. हे फायनान्शियल ॲडवाइस नाही. इथे लिंक मी शेअर केला आहे, तुम्ही टेलिग्रामवरती पाहू शकता. पोस्टचं लिंक पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल, तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता. दिस इज नॉट फायनान्शियल ॲडवाइस. ट्रेडिंग इन्व्हॉल्व्स रिस्क एस्पेशली विथ लेव्हरेज्ड प्रोडक्ट्स. पार्टिसिपेशन इज ऑप्शनल. रिवॉर्ड्स आर नॉट गॅरंटी. ऑलराईट, तर होपफुली तुम्हाला आजचा एपिसोड कळाला असेलच, काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेलच. भेटूयात आपण नेक्स्ट कन्सेप्ट सोबत नेक्स्ट एपिसोडमध्ये. आजच्यासाठी इतकेच. बाय.